श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपण रोज स्वामींच्या दैवी लीला आणि स्वामींचा शक्तिशाली मंत्र ऐकत असतो. स्वामींच्या मंत्रांमध्ये अतिशय ताकद असते. स्वामी आपल्या भक्तांना कधीही दुःखी बघू शकत नाही. त्यांचे नामस्मरण सतत करत राहिले तर ते अशक्यही शक्य केल्याशिवाय राहत नाही. स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीही सोडत नाही. भक्तांनो, आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण असेल तर आपण स्वामींच्या सेवा आणि स्वामींचा शक्तिशाली मंत्र न चुकता म्हणावा. बघा, तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख कमी होताना दिसेल. तुमच्या पैशांच्या अडचणींना मार्ग मिळेल. स्वामी त्या अशा सोडतील की तुम्हाला हे कळणारही नाही. स्वामी भक्त हो, पण तुम्ही यासाठी स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहा. स्वामी भक्त हो, स्वामींचा मंत्रजाप करण्यापूर्वी आपण स्वामींची दैवी लीला ऐकूया. अक्कलकोट गाव नजीकच्या गावी पावसाचे प्रमाण फारच कमी, परंतु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्य काळात दुष्काळासारखा प्रसंग अक्कलकोटास फारच कमी पडला. मात्र एकदा पाऊसच पडला नाही. सर्व पिके वाळून गेली. जनावरांनाही पाणी मिळेनासे झाले. पावसासाठी लोक त्रस्त झाले. तेव्हा लोक समर्थांकडे जाऊन त्यांना पाऊस पाडण्यासाठी विनवू लागले. तेव्हा महाराज म्हणाले, प्रजन्नमुक्ताचे पाठ व रेणुका सहस्रनामाचे पठण संकल्पपूर्वक केल्यास पाऊस पडेल. असे सांगताच ताबडतोब चोडप्पांनी बाळकृष्ण पुराणिक यांना बोलून संकल्पाबद्दल सांगून संकल्प चालू केला. अनुष्ठान सुरू झाल्यानंतर महाराज जेऊर या गावी गेले व तेथे मुक्काम केला. जेऊरमध्ये श्री काशी विश्वेश्वर स्थान आहे. तिकडेही पाऊस नव्हता, म्हणून तेथील लोकही महाराजांना पाऊस पडण्याबाबत विनंती करू लागले. महाराज ताबडतोब शिवमंदिराच्या गर्भगृहात जाऊन प्रजन्न वृष्टीविषयी आज्ञा देऊ लागले व तेथील मुक्काम आटपून महाराज हंजगी या गावी गेले. तेथे सुद्धा पाऊस न पडल्यामुळे त्या गावातील लोकांनाही पाऊस पडण्याविषयी विनंती करू लागले. त्या गावातील लोकही पाऊस पाडण्याविषयी विनंती करू लागले. महाराजांनी तेथून थोड्याच अंतरावर असलेल्या श्री बमलिंगेश्वराचे स्थान आहे तेथे गेले व रागाने पर्जन्यवृष्टी करण्याचे आज्ञा देऊ लागले व म्हणाले, आपण दोघे शंकर पार्वती उभयता पर्जन्यवृष्टी का करत नाही म्हणून विचारले. त्यावेळी गावातील भरपूर लोक व सेवेदारही होते. स्वामी समर्थ ताबडतोब रागाने भराभर चालत थेट वळसंगलाच येऊन पोचले. त्यांचा हा अवतार पाहता सर्व सेवेकरी व ग्रामस्थ समजले की महाराज आता क्रोधायमान झाल्यामुळे काहीतरी विपरीत होणार, म्हणून सर्वजण आपसात चर्चा करू लागले. महाराजांसोबत सर्वजण वळसंग या गावी आले. समर्थ महाराज वळसंग येथे आल्याचे समजतात पुष्कळ ग्रामस्थ महाराजांकडे पावसाबाबत महाराजांना सांगळे घालू लागले. पाण्या वाचून जनावरांचेही हाल होत असल्याचे सांगितले. सर्व ठिकाणी पाणी नाही असे रडगाणे ऐकून वळसंगच्या श्री शंकर लिंगापाशी गेले व महाराजांनी क्रोधाने शंकर पार्वती यांना पावसाबाबत बोलू लागले. त्यांचा आवाज ऐकताच ग्रामस्थ घाबरले. महाराज म्हणाले, हरभरे पाहिजेत म्हणून लोकांस पाणी देत नाही काय? आणारे हरभरे आता खाता किती ते? असे म्हणून ग्रामस्थांकडून हरभरे मागवले. ग्रामस्थांनी ते ताबडतोब आणून दिले. महाराजांनी स्वतः पिंडीवर हरभरे फेकले. जणू हरभऱ्यांचा अभिषेक केला आणि बाहेर येऊन शांत बसले. तो काय चमत्कार! आकाशात गडगडाटसह पर्जन्याचे आगमन झाले. पाऊस फार जोरदार वाऱ्यासह मुसळधार पडू लागला. समस्त गावकरी आनंदाने पावसात भिजत श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जय जयकार करू लागले. स्वामी दर्शनासाठी गावातील लोक धावून आले आणि समर्थांच्या चरणी लीन झाले.
व आनंदाने पावसात नाचू लागले. एकमेकात महाराजांच्या सामर्थ्याबद्दल बोलू लागले. महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत म्हणून गौरव करू लागले. तो मुसळधार पाऊस सतत 3 दिवस पडला. जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. सर्व ग्रामस्थांनी समर्थ महाराजांची यथासांग पूजा केली. महाराजांचा जय जयकारात सारे वडसंग गाव दुमदुमले. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा दैवी प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आत्ता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः. 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 ओम श्री कृपासागराय
वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय वात्सल्यमूर्ते नमः। ओम श्री कृपासागराय
वात्सल्यमूर्ते नमः.